ज्योति परम ज्योति दीपक ज्योति जनार्दनः दीपो मे हरतु पापं दीपक ज्योति नमोस्तुते दीपक ज्योति नमोस्तुते। सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक दीप ज्वलन करत आजच्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन समारंभ पार पडत उघडलं तिकडे भाई भाई दीपक भाई 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 समोर बघा सगळं हो गुरुजी भाई भाई जरा बोलो सर्वांनी फास्ट यायचं आहे। समीर ठाकर, समीर परत लवकर वर यायचं आहे। सर्व कर्मचाऱ्यांनी फास्ट यायचं आहे। संदीप पाटील, श्री नारायण नागेश कोचरेकर, श्रीमती विनया विद्याधर मांजरेकर आपण स्टेजवर यायचं आहे। किरण नरहरी सावंत, मी सन्माननीय दीपक भाईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र द्यायचे। तुम्ही आश्वासन दिलं होतं त्या लोकांना आणि ते पूर्ण झालं, काय सांगाल? आणि भूमिपूजन पण आमच्या महायुतीची सत्ता आल्यानंतर लालपागी समितीच्या अंतर्गत जे काही प्रलंबित नियुक्त्या होत्या त्यासाठी एक समिती सदस्य याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या राज्याचे खऱ्या अर्थाचे कुटुंब प्रमुख म्हणून जे वर्षानुवर्ष प्रलंबित हे जे विषय होते त्यांनी तातडीने ते निर्णय घेतले आणि त्याचमुळे आज या प्रत्येकांना नियुक्ती पत्र आम्ही काही महिन्या अगोदर जिल्हा परिषदेमध्ये दिलेले, आता मी नगर परिषदेमध्ये दिलेले आहेत आणि म्हणूनच जसं मी भाषणामध्ये उल्लेख केला याचं सगळं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं आहे आणि म्हणून त्यांना मी मनापासून या निमित्ताने आभार मानतो आणि अभिनंदन करतो। शहराच्या विकासासाठी यापूर्वी पण मुंबईला आपण बैठक घेतली आणि मोठा निधीची घोषणा केली। आता पण सिलेंडर मुक्त च्या दिशेने सावंतवाडी वाटचाल करते, याचं श्रेय तुम्हाला आणि दीपक भाईंना पण जाते। पहिलं तर एक लक्षात घ्या, मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आमच्या ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी सावंतवाडीच्या मोठी तलावासंदर्भात काही प्लॅन हे प्रेझेंटेशन माझ्यासमोर आणि केसरकर साहेबांसमोर दिलेलं, त्याच्यावर आमची चर्चा झाली। आता त्याच्यावर आमच्या काही सूचनांवर काम सुरू आहे। तिथे कुठली निधीची घोषणा केलेली नाही। जेव्हा तो प्लॅन फायनल होईल तेव्हा त्या प्लॅनला पूर्ण करण्यासाठी एक टप्पा दोन टप्पा पूर्ण करण्यासाठी जी लागणारी निधी आहे, ज्याच्यामुळे आमच्या मोठी तलावाला आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक लूक तयार होईल, जी संकल्पना नगराध्यक्ष मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे आणि नगर परिषद आणि राजघराणे एकत्र मिळून अगर हा पुढाकार घेत असतील तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर उभे जाऊ आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने त्याचं चित्र बदलताना आपल्याला दिसेल। साहेब, आज आपण सावंतवाडीमध्ये विविध विकास कामांची भूमिपूजन केलं, त्यामध्ये योगा सेंटर हा फार महत्त्वाचा विषय आहे, काय सांगा? बघा, आरोग्याच्या दृष्टिकोनातून जसं आमच्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी नेहमीच योगाला प्राधान्य दिलेलं आहे। आता योगा डे पण मला वाटतं 21 जूनला आज येतोच आहे आणि आमच्या सावंतवाडी नगर परिषदेने ज्या पद्धतीने योगाला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि जिल्ह्यातला पहिलं योगा सेंटर कुठे येत असेल तर ते सावंतवाडीमध्ये येत आहे, त्याचा मला निश्चित पद्धतीने अभिमान आहे। मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना 1 वर्षामध्ये तो प्रकल्प पूर्णही करायला सांगितलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की समाजाच्या सगळ्याच घटकांनी, सामान्य नागरिकांनी, त्याच्यामध्ये राजकारणी असो, आमचे पत्रकार मित्र असो, सगळ्या जणांनी एकत्र येऊन योगा करावा असं मी तुम्हाला सगळ्या जणांना मैत्रीचा सल्ला देईन। भाजपच्या